गाझामधील संघर्ष अधिकच तीव्र होताना पाहायला मिळतो। इस्रायलने अमेरिकेसोबत तब्बल $8.8 अब्ज करार केलाय आणि या करारामध्ये 155 मिलीमीटर तोफगोळे, हेलफायर, AGM-114 क्षेपणास्त्र आणि 250 किलो वजनाचे घातक बॉम्ब यांचा समावेश आहे। या शस्त्रास्त्रांचा वापर गाझामधील युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये इस्रायलकडून मोठ्या प्रमाणावर केला जाऊ शकतो आणि त्यामुळे अनेक नागरिकांचे जीव जाण्याची शक्यता वर्तवली जाते। एका अहवालानुसार गाझामधील एका व्यक्तीला ठार मारण्यासाठी इस्रायल सरासरी $3.5 लाख खर्च करत आहे। इस्रायलच्या या निर्णयामुळे गाझामधील मृतांचा आकडा प्रचंड वाढू शकतोय। म्यानमारमध्ये आलेल्या तीव्र भूकंपामुळे हाहाकार माजल्याचं सुद्धा दिसलं आणि त्यामुळे म्यानमारच्या लष्करी सरकारने 22 एप्रिलपर्यंत तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे। भूकंपग्रस्तांनी सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आणि मदत कार्याला गती देण्यासाठी हा युद्धविराम लागू केला जात असल्याचं म्यानमार सरकारचं म्हणणं आहे। तसंच त्यामुळे देशामध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात येईल। या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत 3000हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले तर 4715 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। चीनमध्ये एका वुली इलेक्ट्रिक व्हॅनचा भीषण स्फोट झाला आणि स्फोट इतका भीषण होता की गाडीचे तुकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी विखुरल्याचं पाहायला मिळालं। यावेळी कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही इलेक्ट्रिक गाडी चीनमध्येच तयार करण्यात आलेली होती आणि गॅस सिलेंडरचा स्फोट झाला की बॅटरीने पेट घेतला। स्फोटाचं कारण अजूनही कळू शकलेलं नाही, मात्र या घटनेमुळे चीनमधील इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। यापूर्वी चीनमध्ये इलेक्ट्रिक कार पेटलेल्या घटना घडलेल्या आहेत। भारतीयांसह 250हून अधिक व्हर्जिन अटलांटिक विमान कंपनीचे प्रवासी तुर्कीमधील विमानतळावर 40 तासांपेक्षा जास्त काळ अडकून पडलेत। लंडनहून मुंबईला येणारं विमान दियारबाकीर या विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आलं होतं। लंडन हिथ्रो येथून मुंबईला जाणारं आज हे विमान मुंबईमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रवाशांना मुंबईला नेण्यासाठी पर्यायी फ्लाईटची व्यवस्था करण्यासह सर्व पर्यायांचा विचार केला जातोय, अशी माहिती व्हर्जिन अटलांटिकने दिलेली आहे। लंडन मुंबई व्हर्जिन अटलांटिक विमानातील 250हून अधिक प्रवाशांना 2 दिवसांपासून अडचणींचा सामना करावा लागतोय। 1 एप्रिलपासून ओपन एआय कंपनीने गिबली या ट्रेनची सेवा युजर्सना उपलब्ध करून दिलेली आहे आणि यानंतर तब्बल 4 दिवसांमध्ये चॅट जीपीटीवर जवळपास 13 कोटींहून अधिक युजर्सने 70 कोटींहून अधिक गिबली ॲनिमी फोटोज तयार केलेत। एआय कंपनी ओपन एआयनं ही माहिती दिली आहे। चॅट जीपीटीसाठी हा आठवडा खूपच भन्नाट गेलाय आणि भारतामधील युजर्सकडून सर्वाधिक गिबली ॲनिमी इमेजेस बनवण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे चॅट जीपीटीसाठी हा आठवडा खूपच भन्नाट होता, असं ओपन एआय कंपनीने म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बांगलादेशचे पंतप्रधान युनूस यांच्याशी चर्चा केली आहे आणि यावेळी त्यांनी बांगलादेशामध्ये लवकरच निवडणुका घेण्याचं आवाहन केलेलं आहे। तसंच दोनही देशांमधील संबंधांना हानी पोहोचवू शकणारे विधानं टाळण्याचं सुद्धा त्यांनी आवाहन केल्याची माहिती आहे। मोदींनी युनूस यांना सांगितलं की निवडणुका लोकशाहीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि बांगलादेश लवकरच लोकशाही आणि स्थिर सरकार पाहेल अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे। तसंच यावेळी दोनही नेत्यांमध्ये बांगलादेशमधील अल्पसंख्याकांच्या स्थितीवर सुद्धा चर्चा झाली। भारताच्या ईशान्येकडील राज्य ज्यांना 7 सिस्टर्स असं ओळखलं जातं त्या आता आशियाच्या प्रगतीचा मुख्य मार्ग बनणार आहेत। शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महत्त्वाकांक्षी योजना सादर करणार आहेत आणि ही योजना भारताच्या ईशान्य भागामधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासोबतच दक्षिण आणि आग्नेय आशियामधील व्यापार आणि सहकार्य वाढवण्यास मदत करणार आहे। भारताच्या ईशान्येमधील कनेक्टिव्हिटी क्रांती भारताच्या ईशान्येकडील प्रांतात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठी सुधारणा झाल्याचं दिसतंय। अमेरिकेने भारतावर 27% प्रतिपूर्ती शुल्क लागलेलं आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिपूर्ती शुल्काचं नवीन धोरण जाहीर केल्याची माहिती आहे। त्यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थकारणाला धक्का बसणार असून नव्या व्यापार युद्धाला तोंड फुटलेलं आहे। नव्या शुल्क रचनेमुळे अर्थव्यवस्था स्थिर स्थावर होण्यास विलंब लागणार असला तरी भारतीय निर्यातीला तसा दीर्घकालीन फायदा होऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे। तर अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या जवळपास सर्व वस्तूंवर किमान 10% शुल्क लागू होणार आहे। भारतासह 60 देशांवर अमेरिकेने जबर करवाढ लागू करताना औषध क्षेत्राला जशास तसा कर या श्रेणीमधून वगळला आणि त्यामुळे दिलासा मिळाला।
भारताचे व्यापार प्रतिस्पर्धी असलेल्या व्हिएतनाम, चीन आणि इतर उदयोन्मुख देशांवर अमेरिकेने अधिक कर लावला आणि त्यामुळे आपला फायदाच होणार असल्याचं अर्थतज्ज्ञांचं मत आहे। तसंच याचा लाभ देशामधील इलेक्ट्रॉनिक उद्योगाला सुद्धा होणार आहे। भारत अमेरिकेमधून येणाऱ्या औषधांवर 10% कर आकारतो, तर अमेरिकेमध्ये भारतातून जाणाऱ्या औषधांवर कोणताही कर आकारला जात नाही। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे संभाव्य आर्थिक मंदीची भीती वाढलेली आहे। अमेरिकेच्या शेअर बाजारामधून 1.7 ट्रिलियन डॉलर्सचा फटका गुंतवणूकदारांना बसल्याची माहिती आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय उत्पादनांवर अवलंबून असलेल्या कंपन्यांना मोठ्या तोट्याला सामोरं जावं लागतंय। ॲपल इंकचे बहुतेक उत्पादन चीनचे होते आणि त्याच्या शेअर्समध्ये 8% घसरण झालेली आहे। वॉलमार्ट आणि डॉलर ट्रीचे समभाग दर अनुक्रमे 2% आणि 11% घसरले। चीनने अमेरिकेच्या वस्तूंवर 34% अतिरिक्त कर लावण्याची घोषणा केली, तर दुसरीकडे 10 एप्रिलपासून हा कर वसूल करण्यात येणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चीनच्या वित्त मंत्रालयानं ही घोषणा केली आहे। चीनने अमेरिकेला टॅरिफ मागे घेण्याची विनंती केलेली होती, मात्र अमेरिका टॅरिफवर ठाम आहे आणि ही ठाम राहिल्यानंतर चीनने सुद्धा आता अमेरिकी वस्तूंवर अतिरिक्त कर लावणार असल्याची घोषणा केली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक सुधारणा आदेशाला 19 डेमोक्रॅटिक राज्यांनी जोरदार विरोध करत न्यायालयामध्ये धाव घेतल्याची माहिती आहे। या राज्यांनी हा आदेश असंवैधानिक असल्याचा आरोप करत न्यायालयामध्ये खटला दाखल केला आणि या आदेशामुळे राज्यांच्या स्वायत्ततेवर सुद्धा गदा येते आणि तो अमेरिकेच्या लोकशाही मूल्यांविरोधात आहे, असं या राज्याचे अटॉर्नी जनरल यांनी स्पष्ट केल्याची माहिती। ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यासाठी एक कार्यकारी आदेश जारी केलेला होता। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क जाहीर केल्यानंतर व्यापार युद्ध अधिक तीव्र झाल्याचं दिसतंय। कॅनडाने अमेरिकन वाहनांवर 25% कर लावण्याची घोषणा केली, तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अमेरिकेमध्ये त्यांची सर्व गुंतवणूक थांबवलेली आहे। अमेरिकेने युरोपियन युनियनवरील 20% कर मागे घेण्याची मागणी मॅक्रॉन यांनी केली आहे, तर अमेरिकेने भारतावर 27% कर लादलेला आहे, तर नवीन टॅरिफ दर 9 एप्रिलपासून लागू होणार आहे। अमेरिकेने आयात केलेल्या वाहनांवर 25% कर लावायला सुरुवात केलेली असून यानंतर कॅनडाने सुद्धा हा निर्णय घेतला आहे। अमेरिकेने ईमेल पाठवत शेकडो परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केल्याची माहिती आहे। हे ईमेल कॅम्पसमध्ये होणाऱ्या निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेले आहेत। तसंच ज्यांनी सोशल मीडियावर इस्रायल विरोधी पोस्ट शेअर, लाईक किंवा कमेंट्स केल्यात त्या सगळ्यांना हे ईमेल पाठवले गेलेत, तर या विद्यार्थ्यांना अमेरिका सोडण्यास सांगण्यात आलेलं आहे, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतला आणि त्यानंतर आता भारताचे शुभांशु शुक्ला हे अंतराळामध्ये झेपावणार आहेत। 1984 मध्ये राकेश शर्मा हे अंतराळामध्ये जाणारे पहिले भारतीय ठरलेले होते आणि त्यांच्यानंतर आता शुभांशु शुक्ला इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुढील महिन्यामध्ये ते आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये झेपावतील, तर शुभांशु हे भारतीय हवाई दलामध्ये ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत आहेत। गगनयान मोहिमेचा सुद्धा देखील ते भाग राहिलेले आहेत। या भारतीय अंतराळवीराचा अवकाश स्थानकातील प्रक्षेपण सोहळा मे 2025 मध्ये फ्लोरिडामधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून पार पडणार आहे। सर्वोच्च न्यायालयात वक्फ बोर्ड संदर्भात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। काँग्रेस नेते मोहम्मद जावेद यांनी वक्फ बिलाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे। केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत बहुमताने वक्फ बिल पास केल्यानंतर सरकारच्या निर्णयाविरुद्ध ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। या प्रकरणामध्ये लवकरच तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सुद्धा केलं आहे। देशामधील 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। बंदी घालणं हा धोरणात्मक मुद्दा असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय। न्यायमूर्ती B.R. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसी यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्याला संसदेकडे कायदा करण्याची मागणी करण्यास सांगितलं। तसंच हा विषय विशेष न्यायालयाच्या आवाक्याबाहेर असल्याचं सुद्धा खंडपीठानं म्हटलंय। झेप फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती। सायबर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित एका मोठ्या घोटाळ्यामध्ये ईडीने राऊस ॲव्हेन्यू न्यायालयामध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल केलं।
या प्रकरणामध्ये आतापर्यंत 303 कोटी रुपयांचे बनावट व्यवहार उघडकीस आलेले आहेत। तपास यंत्रणेने यापूर्वी 25 जानेवारी 2025 रोजी याच प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं। आता या प्रकरणाचा तपास करताना ईडीने पुरावे आणि अटक केलेल्या आरोपींविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केलेले आहेत आणि त्याची न्यायालयाने 2 एप्रिल 2025 रोजी दखल सुद्धा घेतली आहे। या प्रकरणामध्ये ईडीने राजस्थान, हरियाणा, दिल्ली, एनसीआर, महाराष्ट्र आणि तेलंगणामधील 13 ठिकाणी छापे टाकल्याची माहिती। उत्तर हिमालयामध्ये झालेल्या हिमवर्षावामुळे लाहोल स्पिती परिसरामधून तलाव गोठल्याचं पाहायला मिळालं। सिसू नावाचा हा तलाव आहे। बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामधून येणाऱ्या वाऱ्यामुळे देशभरात हवामानामध्ये बदल झाल्याची माहिती आहे। काही दिवसांपूर्वी या राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट आलेली होती आणि आता याच राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय। अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस पाऊस आणि ढगाळ वातावरण सुद्धा असेल आणि यामुळे तापमानामध्ये मोठी घट होणार आहे। मात्र राजस्थान, गुजरात, पंजाब आणि या राज्यांना उष्णता वाढण्याचा इशारा दिलेला आहे। सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांच्या संपत्तीचा तपशील जाहीर करणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची मालमत्ता त्यांना जाहीर करावी लागते। मात्र संपत्तीची तपशीलवार माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करायची की नाही हा वैयक्तिक आणि व्यक्तित्व निर्णय असणार आहे। या निर्णयानंतर आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या 30 न्यायमूर्तींनी त्यांच्या संपत्तीचा तपशील सादर केलेला आहे। न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी अर्धवट झालेला हा नोटा सापडल्याचा हा महत्त्वपूर्ण निकाल आणि निर्णय करण्यात आला आहे। दिल्ली विधानसभेचे दुसरे अधिवेशन संपलेलं आहे आणि अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तसंच त्यांनी विधानसभेचा कामकाज, मंजूर झालेले ठराव, टॅक्स अहवाल आणि अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेची माहिती दिल्याची माहिती। तसंच यापुढे सभागृहात पारदर्शकता आणि जबाबदारी ही सर्वोच्च प्राथमिकता असेल असं सुद्धा सांगितलं गेलंय। दिल्ली विधानसभेचं दुसरं अधिवेशन 24 मार्च रोजी सुरू झालेलं होतं आणि 2 एप्रिल पासून अनिश्चित काळासाठी तहकूब सुद्धा करण्यात आलं। या काळामध्ये 1 लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक अर्थसंकल्प मंजूर झालेला आहे। जेडीयू पक्षाच्या 2 नेत्यांनी राजीनामा दिल्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दुहेरी धक्का बसल्याची माहिती आहे। मोहम्मद कासिम अन्सारी यांच्यानंतर जेडीयू नेते मोहम्मद शहनवाज मलिक यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे। जेडीयूने वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दर्शवला आणि त्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे। तर आमच्यासारख्या लाखो भारतीय मुस्लिमांना तुम्ही पूर्णपणे धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे ध्वजवाहक आहात असा विश्वास होता, पण आता हा विश्वास तुटलेला आहे असं त्यांनी नितीश कुमार यांना दिलेल्या पत्रात म्हटलंय। कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे। पीएफ खात्यामधून पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना बँक खात्याच्या धनादेशाची कॉपी आता अपलोड करण्याची गरज राहणार नाहीये। ऑनलाईन अर्ज करताना बँक खात्याची माहिती तसेच अनेक कोड समजणं यापूर्वी आवश्यक होतं। मात्र 7.7 कोटी ईपीएफ खात्यांपैकी 4.83 कोटी खातेधारकांचं बँक खातं युनिव्हर्सल अकाउंट नंबरशी जोडलं गेलेलं आहे। तसंच दररोज 36,000 बँक खाती यूएन नंबरला जोडण्यासाठी अर्ज प्राप्त होत आहेत। मात्र आता पीएफ खातेदारांच्या बँक खात्याच्या पडताळणीसाठी चेक्स अपलोड करण्याची गरज नाहीये। बंगळुरूच्या नागवाडामध्ये भाजप पदाधिकारी विनय सोमय्या यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली। खोट्या खटल्यामध्ये अडकवल्याच्या तणावामधून आत्महत्या केल्याचं त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केलंय। तसंच स्थानिक काँग्रेस नेते तनीरा महेना, आमदार एएस पोन्नन्ना आणि इतर काही लोकांनी छळ केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। सोमय्या हे एका व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन असताना या ग्रुपवर पोन्नन्ना यांच्या विरुद्ध एक वादग्रस्त पोस्ट शेअर करण्यात आली होती आणि या पोस्टमुळे खोट्या खटल्यामध्ये अडकवण्यात आल्यानं सोमय्या यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे। वक्फचा धर्माशी काहीही संबंध नसल्याचा सरकारने केलेला दावा खोटा आहे असं मत शियाचे धार्मिक नेते मौलाना कल्बे जवाद यांनी केलेला आहे। तर वक्फ हा इस्लामचा अविभाज्य भाग आहे आणि सरकार त्यात हस्तक्षेप करू शकत नाही। तसंच वक्फने जमिनी लुटल्याचा आरोप होतो। यावर बोलताना मौलाना कल्बे जवाद यांनी भाष्य केलेलं आहे। वक्फच्या नावावर मालमत्ता नोंदणी करण्यापूर्वी सरकारी अधिकारी मालमत्तेचं सर्वेक्षण करतो आणि त्यानंतर ती राजपत्र अधिसूचनेनुसार वक्फ मालमत्ता घोषित केली जाते असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर या सरकारी अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी मौलाना यांनी केली आहे। गोंदिया बल्लारशाह रेल्वे डबलिंगला मंजुरी देण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजुरी मिळाली आहे आणि याचा गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना फायदा होणार आहे। 29 स्टेशन्स, 36 ब्रिजेस, 338 लहान ब्रिजेस, 67 अंडर रेल्वे ब्रिजेस असणार आहेत
62 कोटी किलोग्राम दरवर्षी कार्बन डायऑक्साईड वाचणार आहे, जे 2.5 कोटी झाडं लावल्यासारखं असेल. मुंबईच्या मलबार हिल इथं सुरू करण्यात आलेल्या वॉकवेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. सिंगापूरच्या ट्री टॉप वॉक या संकल्पनेशी साधर्म्य असलेला देशामधील हा पहिला निसर्ग उन्नत मार्ग म्हणजे वॉकवे आहे. या ठिकाणी भटकंतीसाठी मुंबईकरांनी पसंती दिलेली असून रविवारपर्यंत तो हाऊसफुल असल्याचं चित्र आहे. तिथे जाण्यासाठी ऑनलाईन तिकीट नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा उन्नत मार्ग पर्यटकांसाठी खुला असतो.